गुड मॉर्निंग मुलांनो. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आहात आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी खूप एक्साइटेड आहात. मी असं का म्हटलं गुड मॉर्निंग? कारण आता दुपार पण असू शकते, रात्र पण असू शकते की जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय. तर यासाठी की सकाळी आपण उठल्यावर कसं आपलं माइंड एकदम फ्रेश असतं, नवीन नवीन गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मूड चांगला असतो. तर आपण तशाच फ्रेश माइंडने नेहमी अभ्यासाला सुरुवात करायची ही आठवण करून देण्यासाठी मी नेहमी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणेन. तर आज आपण काय शिकणार आहे? आज आपण तुमचा सायन्सचा एक खूप इंटरेस्टिंग धडा शिकणार आहे. ह्या धड्यामध्ये जे ज्ञान दिलंय ना मुलांनो, तुम्हाला माहितीये तुम्ही ऑलरेडी ते वापरताय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते ज्ञान वापरताय. मग ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही ते जाणून घेणार आहे की अच्छा आपण हे कसं कसं वापरतोय दैनंदिन जीवनामध्ये. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही ती कन्सेप्ट वापरताय. तर धड्याचं नाव आहे बल आणि दाब. तर आता बल म्हणजे काय ते ऑलरेडी माहितीये तुम्हाला. बल म्हणजे आपण एखाद्या वस्तूवर ताकद लावतोय. तर पण दाब लावण्यासाठी पण ताकदच लावायला लागते ना, दाबण्यासाठी पण. तर मग बल आणि दाब दोन्ही सेम आहे का, त्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा काय साम्य आहे हे आपण ह्या धड्यात बघणार आहे. आणि तुम्हाला माहितीये बलाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. काही बल अशी आहेत जी स्पर्श न करता आपण लावू शकतो. तर ती कोणती बल आहेत? जरा विचार करा ह्याच्यावरती. तुम्हाला ती 2 प्रकारची बल ऑलरेडी माहिती आहेत. ती गेस करा. तर बल काय आहे, दाब काय आहे, बलांचे कोणते कोणते प्रकार आहेत. आपण दैनंदिन जीवनामध्ये हे जे ज्ञान जाणून घेतल्यावर अजून त्याचा कसा फायदा घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या धड्यात शिकणार आहे. त्याच्यामुळे हा धडा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया.